आता अजितदादा गेले महाराज. अगदी 5-6 दिवसांचा काळ उलटला. या जगाच्या पाठीवरनं दादा निघून गेले. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातनं पाणी आलं. जो टीव्हीवर बसला, टीव्ही समोर बसलाय ना, अगदी लहान लेकरू असलं ना तरी लहान लेकराच्या सुद्धा दादा गेल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. सोपं सांगू, सोपं, माणसाने किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. ऐका ऐका, गोड ऐका. माणसानं किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. माणसानं किती पैसा कमवला याला महत्व नाही. माणसानं किती इस्टेट कमवली याला महत्व नाही. आणि आज अजितदादा गेले आणि अजितदादा गेल्यानंतर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातनं पाणी आलं. ही अजितदादांनी कमवलेली संपत्ती आहे. ही खरी संपत्ती आहे महाराज. ही संपत्ती सहजासहजी आम्हाला प्राप्त होत नाही. कामाचा माणूस काम करता करता निघून गेला. म्हणजे अगदी हे बारामती तालुका उभा इतका रडला, इतका रडला, इतका रडला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल महाराज. जणू काही एखाद्या घरातला आपला लेक जावं एवढी माणसं रडली, ढसाढसा रडली महाराज. काम केल्याशिवाय का होय? बोला की, काम केल्याशिवाय का? काहीतरी प्रेम निर्माण केलं असेल त्या माणसांच्या हृदयात म्हणून आज परका माणूस गेला, पण तो परका आपला वाटायला लागला. हा कुणीतरी माझ्याच घरातला आहे, कुणीतरी माझ्याच जवळच आहे म्हणून माणसं रडली महाराज. विठ्ठल परवा हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हो हा विठ्ठल परवा, हो हा विठ्ठल परवा. रूप पाहत लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहत लोचनी सुख झाले हो साजनी. तो विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा परवा, तो हा माधव परवा. तो विठ्ठल परवा, तो विठ्ठल परवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे
हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी 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 जय जय राम हरी 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 जय जय राम हरी हरी जय जय राम जय जय राम आलिया संसारा उठावे आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे देता देव विता नेता नेव विता देता देव विता नेता नेव देता देव विता नेता नेव विता देता देव विता नेता नेव विता येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेरा 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 येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला देव हे काळाचे धन कुबेराचे 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 येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे भोपार कुमाई भोपार कुमाई जय जय भोपार कुमाई जय जय हा हा कुमाई भोपार 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 कुमाई वेग करा आले या संसारा उठा वेग करा आली या संसारा उठा वेग करा आली या संसारा
शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येते मनुजाचे काया येते ते मनुजाचे काय आये गाय आये ते मनुजाचे आय आये आये ते मनुजाचे काय आये आये काय आये आये काय आये काय काय आये दे मनुष्याचे काय 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 आये तेथे मनुष्याचे काय आहे केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल दादा इको पेक्षा
थोडस डिले वाढवा ना, तो कोपऱ्यात डिलेचं बटन डिले फिरवा ना असं. समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. हे पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुकार, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुकार. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, हे पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकार. अलंकापुरी रम्य शिवासनस्थं पदाभुज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञान. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, हे ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करुणा करा दयाळा, करुणा करा हो दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, जय श्रीराम, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, करुणा करा दयाळा, करुणा
ग्रह लाधलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गणगण गणात बोते जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा ठेवितो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा हे परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुवर विमल जसु जोदायकु फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिना दे बारंबार पवन सुत बिना दे बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार शरण शरण जन्मंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा आलिया संसारा उठा वेग करा
आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज हर हर बोल नका खानांतोय का ना आवाज तो कमी करा बेस द्यायला थोडा आणि मॉनिटरला द्या आवाज पुढं बेस थोडा द्या बेस इको कमी करा शेवटच्या पॉइंटवर दादा अगदी इको शेवटच्या पॉइंटवर ठेवा गेन कमी करा आणि आता ह्याला आवाज द्या फक्त गायनाला पुन्हा इको वाढवा श्रीराम श्रीराम थोडा इको ठेवा बारीक एकदम श्रीराम श्रीराम बस विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन या जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा चार चरणाचा आणि अभंगाच्या माध्यमातून संसार रूपी सागरात आलेल्या मनुष्याला उपदेश करणारा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मला उपदेश करतात तो उपदेश खूप सुंदर आहे तो उपदेश खूप छान आहे अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुम्हाला मला उपदेश करतात काय उपदेश आहे संतांचा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा संसार रूपी सागरात आलेल्या मनुष्याला तुकोबा या ठिकाणी उपदेश करतात तो उपदेश असा आहे शरण जा उदारा पांडुरंगा तुकोबा सांगतात पांडुरंगाला शरण जा पांडुरंगाला शरण जा पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे महाराज या जगाच्या पाठीवर जोपर्यंत तुम्ही भगवान परमात्म्याला भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही ए बाळांनो बोल नका नाही तर त्यांना बाहेर बसवा प्लीज बाहेर बसवा त्यांना बाहेर बसवा मुलांना बसवा बाहेर बसू दे त्यांना काही प्रॉब्लेम नाही खेळू दे तिकडं मोकळ्यात खेळू दे ती काही इथं बसणारी नाहीत विठ्ठल बसून घेतली बी असती हो पण लय वय लहान आहे त्यांचं अगदी ती काय बसूच शकत नाहीत महाराज ती एका जागेवर हा बरोबर आहे त्यांचं ते म्हणतात आईलाच माग बसवा त्यांच्या म्हणजे पोरं माग येते अगदी 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 असू द्या बघा प्रयत्न करा झालं तर शक्य फक्त डिस्टर्ब होतोय समोरच पुढ्यातच डिस्टर्ब होतोय चला थोडं सहकार्य करा ना थोडं सहकार्य पटकन त्या लहान मुलांचं थोडं ताई मागच घेऊन बसा त्यांना हा बरं पडेल असं बघा असं हा पुढे विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतायत मनुष्याच्या देहाला मनुष्याचा देह आणि मनुष्याच्या देहाला उपदेश करावा तो संतांनी मावशी कृपा करा ना माझ्यावर मी जवळजवळ 150 किलोमीटर वरनं आलोय हो मावशी मी 150 किलोमीटर वरनं आलोय विनंती आहे तुम्हाला थोडं बसा त्याला घेऊन मागत बाळाला क्या बात है विठ्ठल मुलं ही देवाघरची फुलं असतात बरं का पण असं वागायला लागली की अवघड आहे असं तुकोबा रे तुम्हाला उपदेश करतात
तो उपदेश तुकोबारायांचा खूप गोड आहे. मग कशासाठी पांडुरंगाला शरण जायचं, कशासाठी विठ्ठलाला शरण जायचं, त्याच्यावर एकच उत्तर आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुकोबारा पुढे जाऊन तुम्ही आम्हाला सांगतात देह काळाचा आहे, कुबेराचं धन आहे. एक दिवशी ज्या दिवशी पडेल त्या दिवशी काळ रूपी कुबेर त्याला घेऊन जाणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. इथं जगायला कुणीच आला नाही. या जगाच्या पाठीवर मरण आणि जन्म या दोन गोष्टी शाश्वत आहेत. त्या एक ना एक दिवस येणार आहे. जन्म भोगावाच लागणार, मरण भोगावंच लागणार आहे. जन्म मिळणार आहे, मरण मिळणार आहे. मधलं कर्म तुम्हा आम्हाला लिहायचे. भगवान परमात्म्याने ज्यावेळी तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, जन्म तुमच्या त्याच्या हातात आहे आणि तुमचा मृत्यू सुद्धा त्याच्या हातात आहे. त्याच्या इच्छेशिवाय तुमचा जन्मही होत नाही, त्याच्या इच्छेशिवाय तुमचा मृत्यूही होत नाही. ही ताकद देवाची आहे. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा आहे. मी म्हणलं गेन कमी करा दादा, गेन कमी करा, जास्त शिट्टी माराल तुम्ही. देह काळाचा आहे, कुबेराचं धन आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. मग आमचं काय नाही तर मग हे कुणाचं आहे. बसलेली मंडळी कळते तुम्हाला कीर्तन, हे आमचं नाही. तुकोबाराय काय म्हणतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे, मग येथे मनुष्याचे काय आहे. हे आमचं नाही मग कुणाचं आहे. तुकोबाराय पुढे जाऊन उत्तर देतात. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देणारा तो आहे आणि नेणारा सुद्धा तो आहे. ते मागचा इको फिरतोय, कमी करा तो. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय. मनुष्याची सत्ता या जगाच्या पाठीवर काहीच नाही महाराज. देणारा तो आहे, नेणारा सुद्धा तो आहे. देह देणारा तो आहे, देह नेणारा सुद्धा तो आहे. संपत्ती देणारा तो आहे, संपत्ती नेणारा सुद्धा तो आहे. पैसा देणारा तो आहे आणि पैसा नेणारा सुद्धा आहे तो आहे, कारण लक्ष्मी त्याच्या मुठीत आहे. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आणि मग तुकोबाराय शेवटच्या चरणात जाऊन उत्तर देतात. काय उत्तर देतात महाराज. हा भगवान परमात्म्याने तयार केलेला, निर्माण केलेला देह कसा आहे तर तुकोबाराय एकच सांगतात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. हा निमित्त मात्र आहे. याला एक दिवस पडावं लागणार, एक दिवस मरावं लागणार आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठला ऐका, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. माझा आवाज येतो ना शेवटपर्यंत. मागची बसलेली मंडळी आवाज येतो का माझा. क्या बात है. असा हात खुणवून सांगा मला. आवाज बंद झाला तरी सांगा, आला तरी सांगा. कैलासवासी श्री दिलीप बलभीम करे नाना. नानांचं आज प्रथम पुण्यस्मरण, ज्याला सामान्य भाषेत, सामान्य शब्दात वर्षश्राद्ध असं म्हणता. खऱ्या अर्थानं नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या 1 वर्षाच्या पूर्ततेचा सोहळा, ज्याला तुम्ही आम्ही वर्षश्राद्ध म्हणता, त्याला संत भाषेत पुण्यतिथ असं म्हटलं जातं. हा पुण्यतिथीचा गोडासा सोहळा, गोडासा उत्सव आणि या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेली कीर्तन रूपी सेवा मोजे वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचं असणारे एक गोड व्यक्तिमत्व, या गावचे सुपुत्र दिलीप नाना. नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी म्हणजे आईसाहेब कांता दिलीप करे, एक मुलगा किरण दिलीप करे, मुलगी प्राजक्ता मंगेश देवकाते. नानांचे वडील श्री बलभीम करे, तद पद्धतीनं नानांचे भाऊ महादेव बलभीम करे, विलास बलभीम करे, नानांच्या बहिणी प्रमिलाताई, शारदाताई, सुरेखाताई, तद पद्धतीनं पुतणे भैयासाहेब करे, सागरदादा करे आणि तुषारदादा करे. हा सगळा एकंदरीत करे परिवार सोडून नानांचं या कुटुंबातनं, या घरातनं, या समस्त पंचकृषीतनं 1 वर्ष झालं जाणं झालं. गेलेला माणूस खूप प्रेमाचा होता. गेलेला माणूस आपुलकीचा होता. गेलेल्या माणसानं नियती कधी सोडली नाही. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला ते प्राप्त झाले महाराज.
एखादा व्यक्ती देवाला प्राप्त कधी झाला समजावं, लक्ष देऊ नाही का, हृदयाचे कान करा. एखादा व्यक्ती देवाला कधी प्राप्त झाला समजावं, ज्याची पुण्यतीत घातली जाते आणि ज्याच्या पुण्यतिथीला कीर्तनाचा, भजनाचा, प्रवचनाचा, चिंतनाचा सोहळा होतो, समजावं गेलेला हा परमात्म्याला प्राप्त झाला, गेलेला देवाला प्राप्त झाला. कारण देवाला प्राप्त झालेल्या माणसांच्याच पुण्यतिथी होतात, कोणाच्याही होत नाहीत. आणि अलीकडे वर्ष श्राद्ध होणं ही माणसांच्या आयुष्यातली खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण एकदा तुम्ही निघून गेला की माणसं जास्त काळ तुम्हाला लक्षात ठेवत नाही. ठेवतात का बाबा? नाही ठेवत. या जगाच्या पाठीवर एखादी व्यक्ती निघून गेली, माणसं तिला किती काळ लक्षात ठेवतील हे सांगता येत नाही महाराज. काही 2 दिवस ठेवतात, काही 3 दिवस ठेवतात, काही 10 दिवस ठेवतात, काही कार्यापर्यंत ठेवतात, काही मासिकापर्यंत ठेवतात बाबा, काही वर्ष श्राद्धापर्यंत ठेवतात. पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या आयुष्यभर त्या व्यक्तीला रसस्मरणात ठेवतात. अशा काही या जगाच्या पाठीवर माणसं आहेत, अशी काही व्यक्ती आहेत महाराज. सध्याच्या परिस्थितीत काही व्यक्ती अशा आहेत की एखादा माणूस मेला की पुन्हा त्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही घेतलं जात महाराज. परवा असंच कीर्तन होतं महाराज दौंडला. दौंड माहिती ना, दौंडला कीर्तन होतं 10व्याचं. बरं प्रसाद दादा, 10व्याचं कीर्तन, दशक्रियेच्या विधीचं कीर्तन, 10व्याचं कीर्तन होतं. 10व्याच्या कीर्तनाला त्या ठिकाणी पोहोचलो. भला मोठा मंडप होता, कोपऱ्यात ब्राह्मण काका पूजा करत होते. काकांच्या जवळ गेलो, काकांना विचारलं, म्हणे काका, म्हटलं आज ज्यांचा 10वा आहे, म्हणलं त्यांची मुलं कुठं आहेत? काका म्हटले काय झालं महाराज, जे काय विचारायचं असेल ते मला विचारा. मी म्हणलं काका हो, त्यांच्या मुलांनी मला फोन केला. म्हणलं खुळं का काय? मी फोन केला म्हणे तुम्हाला, कीर्तनाला तारीख द्यायलाच म्हणे मी फोन केला. म्हणे काका तुम्ही? हो म्हणलं मीच फोन केलाय. मग म्हणे त्यांची मुलं कुठं आहेत, थोडीशी माहिती हवी. म्हणले महाराज त्यांची मुलं इथं नाहीत. मग म्हणलं मुलं कुठं आहेत? काकांनी मला सांगितलं म्हणे त्यांची मुलं अमेरिकेला असतात. कुठं आहेत? बोलत चला. मुलं कुठं आहेत? बाप मेला तरी म्हणला मुलं आली नाहीत. बाप गेला, बापाला शेवटचं पाणी सुद्धा मुलांच्या हातून मिळालं नाही. ज्या बापानं तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, त्या बापाला मरताना पाणी सुद्धा मुलांनी न पाजावं. खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. काका म्हणले सगळं मी उक्ता आणलंय, शिष्टीमाला उक्ता बोलवलंय, मंडपवाला उक्ता, कीर्तनकार उक्ता, सगळं उक्त केलंय. बरं चोपदार बाबा, सगळं उक्त केलंय. मी म्हटलं काका सगळं उक्त केलं, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय महाराज तुमचा प्रश्न आहे? म्हटलं प्रश्न शास्त्रीय दृष्ट्या अगदी व्यवस्थित आहे. म्हणे काय प्रश्न आहे तुमचा? सगळं तुम्ही उक्त कराल, सगळं उक्त कराल, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10व्याच्या म्हणजे दशक्रियेच्या विधीला मुलांचं टक्कल म्हणजे मुंडन केलं जातं, ते टक्कल कोणाचं कराल? बसलेले बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना? 10व्याच्या विधीचं मी म्हटलं टक्कल कोणाचं कराल? अशा काकाने मला बसल्या बसल्या असे तिरके काकाने माझ्याकडे पाहावं आणि काका म्हटले महाराज हाच प्रश्न म्हणे मी काल त्यांच्या पोरांना फोनवरनं विचारला. सगळं उक्त करेन पण टक्कल कोणाचं करू? त्यांच्या पोरांनी मला उत्तर दिलं जज कीर्तन आहे तेज करा. जज कीर्तन आहे तेज म्हणजे कोणाचं? दुसऱ्या मिनिटाला गाडीला स्टार्टर मारला. काका धावून आले मागणं, महाराज आपले 20 ठरलेले 25 घ्या. म्हणलं तुझे 5 बी नको. विठ्ठल विनोदाच्या जागेवर सोडा, विनोदाचा भाग सोडा. सांगण्याचं तात्पर्य वर्म लक्षात घ्या. ज्या आई बापानं मुलांना सांभाळावं, ज्या आई बापानं तळहातावरच्या फोडाप्रमाणे मुलांना जपावं, ज्या मायेनं हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करावा, स्वतःच्या दुधाच्या 18 धारा पाजून लेकराला मोठं करावं, अरे ज्या बापानं आपलं आयुष्य कष्टात लेकरासाठी घालावं, त्याच आई बापाला जर मोठी होऊन पोरं विसरत असतील तर मला सांगा ही किती मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राच्या मातीचे. आई बाप कळेनात पोरांना महाराज, आई कळेना, बाप कळेना. पण खरंच नानांचं भाग्य मोठं आहे महाराज की नानांच्या मुलांकडून असा सोहळा होतोय. नानांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि फक्त पुण्यतिथीच नाही तर नानांच्या पुण्यतिथीला कीर्तन ठेवलं जातं. ही नानांना खरी श्रद्धांजली आहे, ही खरी श्रद्धांजली आहे महाराज. खऱ्या अर्थानं नानांना श्रद्धांजली आज प्राप्त झाली. आज नानांना कळलं बस शेवटचा दिवस, हा शेवटचा दिवस आहे महाराज. वर्ष श्राद्धाला आत्मा निघून जातो या जगाच्या पाठीवरनं. वर्षभर तो फिरत असतो, पंचकृषीचं भ्रमण करतो, घराचं भ्रमण करतो, वर्षभर तो तुमच्या आमच्यावर देखरेख ठेवतो. पण आजचा दिवस, आज खऱ्या अर्थानं नाना निघून गेले. आज खऱ्या अर्थानं नाना या जगाच्या पाठीवरनं निघून गेले महाराज. का?
आज खऱ्या अर्थानं नानांचं जीवन सफल झालं. वर्ष श्राद्धाला कीर्तन झालं, नानांचं वर्ष श्राद्ध झालं, पिंडदान झालं. याच्यापेक्षा अजून बापाला काय हवंय का? काय हवंय महाराज? जगाच्या पाठीवर आई बाप कळले ना तर देव कळणार आहे. आई बाप ज्याला कळले नाहीत ना महाराज, त्यानं कितीही देवाच्या यात्रा करा, कितीही माळा घाला, कितीही वाऱ्या करा, त्याला देव कळणार नाही, देव दिसणार पण नाही. विठ्ठल आणि असा समस्त करे परिवार ज्यांच्या माध्यमातून विशेष करून या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमचे भैयासाहेब करे, भैयांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या मातीतील नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय प्रसाद दादा पाटील, या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. एक सुंदर तरुण व्यक्तिमत्व, तरण अभाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, एक गोड गायनाचार्य, अगदी महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती आहे आणि मोठमोठ्या गायकांच्या सोबत ज्यांनी साथ करावी असं सुंदर देखणं व्यक्तिमत्व आमचे प्रसादजी महाराज. महाराजांना धन्यवाद. क्या बात आहे. त्यांना उत्तम रेस्या सुंदर अशी साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य माझ्यासोबत सातारून या ठिकाणी प्रस्थान केलेले हरिभक्तीपरायण आदरणीय बंधू गुरुदत्तजी महाराज, महाराजांना सुद्धा धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी थोडीशी गायनाची साथ करणारे गायकवाड महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे कोळेकर महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. तिकडे असणारे पवार महाराज, ते आमचे तिकडचे बाबा विनेकरी बाबा, क्या बात आहे, सुंदर, अगदी सुंदर विनेकरी बाबांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित या ठिकाणची सगळी टाळकरी मंडळी, क्या बात आहे महाराज. या टोकापासनं त्या टोक एक एकाहुनी, क्या बात आहे बळी रे. सुंदर व्यक्तिमत्व महाराज. अशी माणसं बघितली ना टाळाला खरंच आनंद वाटतो. परमार्थ जिवंत असण्याची ही लक्षणं आहेत आणि तो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत परमार्थ राहणारच आहे, त्याच्यात काही भेद नाही महाराज. पण अशी माणसं पाहिली की खऱ्या अर्थानं कळतं विठ्ठलाची प्राप्ती या वयात सुद्धा मिळते किंवा केली जाऊ शकते. अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांच्या चरणी नतमस्तक. गोड अशी मृदुंगाची साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण मोहनजी महाराज, सुंदर अशी मृदुंगाची थाप, अतिशय सुंदर, एक मृदुंग रत्न, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मोहनजी महाराज, महाराजांना धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बंधू हरिभक्तीपरायण श्रेयसजी महाराज, श्रेयस दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याला सुद्धा धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी आमचे चोपदार बाबा, क्या बात आहे, वाजवाना टाळ्या राव, त्या बी उसने आणायला लागतात का काय? चोपदार बाबा असावे तर असे बरं का, काय चोपदार येतो, क्या बात आहे महाराज. चोपदार भरपूर पाहिले पण असे चोपदार, वा वा वा, आनंद वाटावा. चोपदार पाहिलं की कीर्तन करायला आनंद वाटला पाहिजे. असं चोपदार असो महाराज. आणि ते चोपदार बाबा सुंदर, क्या बात आहे. अगदी असं वाटतंय मी माऊलींच्या सोहळ्यात आलोय की काय, एवढं देखणं व्यक्तिमत्व. बाबांच्या चरणी नतमस्तक. बाबा नाव काय आपलं? भांगे, तरडगावचे आहेत का? क्या बात आहे. तरडगाव म्हणजे भूमीतनंच आलाय माऊलींच्या, काही विशेष नाही महाराज. आणि बाबांच्या चरणी नतमस्तक. ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे दादांना सुद्धा धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, खूप 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 धन्यवाद दादांना. गोड या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम ऐकायचा असेल, पाहायचा असेल तर अगदी यूट्यूबवर ज्यांचं सुंदर असं चॅनेल आहे, ओम साई सेवा क्रिएशनचे आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असं चॅनेल आहे, अगदी मला वाटतंय 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर त्या चॅनेलचे आहेत. आणि असं एक सुंदर महाराष्ट्राच्या मातीतलं चॅनेल, अगदी महाराष्ट्राच्या मातीतलं आत्ताच्या सध्याचं 1 नंबरचं चॅनेल म्हटलं तरी हरकत नाही. आमचे रोहित दादा, आमचे चैतन्य दादा या ठिकाणी सुंदर अशी साथ, दादांना सुद्धा धन्यवाद. सकल संत सज्जन मायबाप मंडळी तुम्ही गोड बसलाय. फक्त तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, ज्या ज्यावेळी विठ्ठल नामचिंतनाचा गजर होईल समोर बसलेली मंडळी हातानं टाळी वाजवायची. काय वाजवायची? बोला की, जोरात बोला. हातानं टाळी वाजवायची, मुखानं. तुम्हाला काही 1,500 आले नाहीत का? गप का बसलाय? जोरात जोरात बोला, जोरात बोला. कीर्तनातलं बोलायचं, बाहेरचं बोलायचं. हातानं काय वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. मुखी नाम हाती टाळी महापापे करू, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. हातानं टाळी वाजवली, मुखानं देवाचं नाव गेलं की पाप जळून जातात, पापांची राख होते, पापांची होळी होते. याच्यासाठी हातानं टाळी, मुखानं देवाचं नाव. विठ्ठल ऐका, अभंग तुकोबारायांचा अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत तुम्हा आम्हाला.
या जगाच्या पाठीवर संत आले उपदेशासाठी. संतांनी तुम्हाला मला उपदेश केला. उपदेश करावा तो संतांनी. बरं, संतांनी या जगाला जागवलं, संतांनी या जगाला उठवलं. जो झोपलेला होता त्याला उठवलं, उठून बसवलं. जो झोपलेला होता त्याला उठवलं, जो उठलाय त्याला उभं केलं. उभं केलेल्याला चालायला लावलं. चालणाऱ्याच्या खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका दिली आणि त्या चालणाऱ्याला पंढरपूरची वाट दाखवली. हे उपकार आमच्यावर संतांचे आहेत. हे उपकार कोणाचे आहेत? इको कमी करा दादा, बरं ते शेवटला ते कमी करा. हे जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावर असणारे संतांचे उपकार आहेत. संतांनी उपकार केले महाराज तुमच्या आमच्यावर. उपकारासाठी संत आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. परोपकार म्हणजे उपकार, पर उपकार, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी संत आले. संतांनी कधी स्वतःचा विचार केला नाही या जगाच्या पाठीवर. संतांनी केला तो समाजाचा विचार आहे. संतांनी केला तो भगवंताचा विचार आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुम्हा मला संसाराच्या झोपेतनं, मायेच्या झोपेतनं जाग करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी. काय सांगू आता संतांचे उपकार. 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 मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई. हेवी ताहा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी भावे उतराई. हेवी तो पायी जीव थोडा. काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. या जगाच्या पाठीवर संत जागवण्यासाठी आले. जग जोगी, जग जोगी, जागे जागे बोलती. हे जग जोगी, जग जोगी, जागे जागे बोलती. हे जग जोगे, जग जोगे, जाग जाग बोलते. हे जग जोगे, जग जोगे, जाग जाग बोलते. जागता जगदेव राखा काही भाव. जग जोगे, जग जोगे, जाग जाग बोलते. हे जग जोगे, जग जोगे, जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, बोलती, बोलती. जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती. या जगाच्या पाठीवर संतले जागवण्यासाठी प्रत्येकाला जाग केलं महाराज. माणसांनाच नाही तर देवाला सुद्धा जाग करण्याचं काम केलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. या जगाच्या पाठीवर जनसामान्यांना जागवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. संत आले आणि संतांनी जागवलं. संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला. मग अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करता. तो उपदेश खूप सुंदर आहे. काय उपदेश आहे तुकोबारायांचा? ह्याला थोडा आवाज दे दादा, समोरच्या मॉनिटरला आवाज द्या. काय उपदेश आहे संतांचा ऐका.
संत उपदेश करतात. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबरे सांगतात संसारूपी सागरात आलेल्या माणसानं शरण जावं. शरण जाणं महत्वाचं आहे, शरण जाणं गरजेचं आहे. पण शरण कोणाला जावं हे कळलं पाहिजे. मी काय सांगतोय, शरण जाणं महत्वाचं आहे, शरण जाणं गरजेचं आहे. पण शरण कोणाला जावं हे माणसाला कळलं पाहिजे. नको त्याला शरण जाऊन उपयोग नाही महाराज, नको त्याला शरण जाऊन उपयोग नाही महाराज. संसारूपी सागरात असलेली माणसं काय करतात, शरण जातात. पण कुणाला? समोर बसलेली मंडळी ऐका, संसारात आलेली माणसं शरण जातात. पण कोणाला? नवरा बायको असतील, कोणाला शरण जातात? नवरा बायको. कुणाला? बायको नवऱ्याला, नवरा बायकोला. काय होतं संसारात आलेल्या माणसांचं? बायको नवऱ्याला शरण जाते आणि नवरा बायकोला. महिला मंडळ, बायको नवऱ्याला शरण जाते इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? चला ना, बोलत चला ना. बायको नवऱ्याला शरण जाते इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही जाता का? पाया पडता का त्याच्या? बोला ना, का नाही पडता ना? नाही म्हटलं ना, नाही म्हटलं तरी वर्षातनं 4 वेळा पाया पडावंच लागतं. कधी कधी पहिली कधी येते? संक्रांत. बोला चला, पडता का नाही? संक्रांत झाली, परत वट पौर्णिमा. फेर मारायचं, जन्मोजन्मी हाच दे, जन्मोजन्मी हाच दे, जन्मोजन्मी हाच दे. त्यानं मारू दे बुक्की, आपण जन्मोजन्मी हाच दे. मग झाली वट सावित्री, परत गौरी गणपती. पडता का नाही पाया? पडता का नाही? हो तरी म्हणा ना. नाही क्या बात आहे, बाबांना लय दांडगाण होय. बाबा म्हणतात नाही पडत. इथं असली तर उद्यापासून पडल. विठ्ठल लय मोठा अनुभव आहे. काय काही म्हणतात महाराज तुमचं नाही झालं ते बरं आहे, आम्ही करून फसलूया. गौरी गणपती पडतात का नाही? पडतात बरं का, पडतात आपल्या गौरी गणपतीला बायका पडतात पाय. अजून कधी? अजून कधी? पाडव्याला पडताना. पाडवा दिवाळीचा पाडवा, दिवाळीला म्हणजे दिवाळी पडता. अजून कधी? अजून दसऱ्याला. अजून कधी? बेंद्राला. तो काय बैल आहे वे? पण काही वर्षात पडत, वर्षभर पडत नाही ती, पण तवाच पडते त्या काही. ऐका, आता हे बायको नवऱ्याला पाया पडते, बायको नवऱ्याच्या शरण जाते इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरा शब्द जो मी वापरला की नवरा बायकोच्या शरण जातो किंवा नवरा बायकोला शरण जातो, हे खरं आहे का खोटं आहे? पुरुष मंडळ, खरं आहे खोटं आहे? खरं आहे. क्या बात आहे. सोपं सांगू, सोपं. जवापासनं 1,500 चालू झालेत का नाही, तवापासनं ही गँग त्यांना शरण जायला लागली. खिशात काय नसलं की बायको जवळ जाते म्हणते अगं पाया पडतो पण 1,500 100 दे. लय नको 100च दे म्हणतात का नाही? लय नको 100च दे. पुढीला पैसा नाही ग, 100च दे. लय नको 100च दे महाराज. पण त्याच्यासाठी काय म्हणतात? पाया पडतो पण 100 दे. जातात का नाही शरण? आणि जेव्हा मध्ये एकदम दिवाळीला 7,500 आले का नाही? 7,500 आले का नाही? बाईक महिला मंडळ आले का नाही? 7,500 आले एकदम दिवाळीला, आले का नाही? 7,500 आले. एक 22 नवऱ्याला म्हणली आजपासून भांडी तुम्ही घासा. परिणाम झाला 1,500चा. शरण किती जावं लिमिट नाही महाराज. बायको म्हणली नवऱ्याला भांडी तुम्ही घासा, नवरा म्हणला घासणार. म्हणा की नाही? बायको म्हणली भांडी, नवरा म्हणला घासणार. घासावीच, घासणार, घासावीच, घासणार. बघा इथंच पिटवून दिलं का नाही तुमचं? हे म्हणते ते घासावीच लागतील, हे म्हणतात घासणार नाही. घासावीच लागतील, घासणार नाही. बाई म्हणली 7,500 अकाउंटला आले. 7,500 दिवाळीचा किराणा सगळा म्हणे मी भरणार आहे मी, त्याच्यामुळे घासावीच लागतील. आता आला का 7,500चा प्रश्न आणि किराण्याचा प्रश्न? तो म्हणला आतापर्यंत मी माझ्या मनानं केलं, इथून पुढे तुझ्या मनानं करणार नाही. मंत्री आलं, संत्री आलं, आमदार आला, खासदार आला, कधी कोणासमोर झुकलो नाही, वाकलो नाही. तुझ्या समोर झुकणार नाही, मी माझ्याच मनानं करणार. बाई म्हणली मी माझ्या मनानं करणार म्हणजे काय करणार? बायको काय म्हटली? तुम्ही तुमच्या मनानं करणार म्हणजे काय करणार? तो म्हणला मी आधी धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. याला किती शरण जावं म्हणा, याला लोटांगण घातलं म्हणतात याला, लोटांगण. शरण जा उदारा. पण तू
तुकोबाराय म्हणतात बायका नवऱ्या बायकोला शरण एकमेकाला शरण जाण्याचा अर्थ नाही महाराज. एकमेकाला शरण जाऊन संसार याचा कदाचित सुखाचा होईल, पण संसार आणि परमार्थ दोन्ही सुखाचा करायचा असेल तर पंढरेश पांडुरंग परमात्म्याला शरण जावं लागेल. शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला शरण जायचे. मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पांडुरंगाला शरण जाण्यासाठी कुठं जावं लागेल? समोर बसलेली मंडळी, चला वेळ कमी आपल्याकडे, अर्धा तास राहिलाय फक्त, बोला. पांडुरंगाला शरण जाण्यासाठी कुठं जावं लागेल? कुठं? गोव्याला? दुबई? पण हा क्या बात आहे. कुठं? पंढरपूरला. बरं पंढरपूरला जाताना कसं जावं लागेल? कसं? नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे ठेका वाजवा, ठेका. देईल विसावारे. हिमाद्री एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुकाशी चार भुज प्यासी. येथील मुखाशी चार भुज त्यासी. येथील मुकाशी चार भुज प्यासी. येथील मुखाशी चार भुज त्यासी. पहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. नचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल दिसावा रे. नचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल दिसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे. कसं जायचंय? नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. ते पंढरपूर कुठं आहे? भीमातेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखासी चार भुजा त्यासी. पहिल्या 16,000 रे. किती आहे ती? 16,108 बायकांचा अधिपती असणारा तो पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा, त्याचाच अवतार तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा. कुणासाठी आला? कुणासाठी? भक्त पुंडलिकरायासाठी. रुक्मिणी मातेला शोधायला आला दिंडीरवनात, आणि तिथं गाठ पडली भक्त पुंडलिकांची. आणि भक्त पुंडलिकांनी सांगितलं आई वडिलांची सेवा करतोय, थांबायचं असेल तर विटेवर थांब. वीट फेकली आणि तेव्हापासून युगे 28 विठेवर उभा. 28 युग तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या विठेवर उभा आहे. तुमचं आमचं रक्षण करण्यासाठी तुमची आमची वाट पाहत. वाट पाहे उभा भेटीस यावडी कृपाळू तातडी उताविळ. तो आमचं सुख आहे, तुमचा परमार्थ आहे. या जगाच्या पाठीवरचं सुख जर पाहायचं असेल किंवा सुख जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जावं लागेल. अभंगाचं पहिलं चरण. आली या संसारा उठावे गकारा. आली या संसारा उठावे गकारा. आली या संसारा उठावे गकारा. आली या संसारा शरण जा उदारा कुणाला? पांडुरंगाला. क्या बात आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा का? सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर, किंवा सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तू. या जगाच्या पाठीवरचं सारं सुख जिथं एकवटलंय तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे. त्याला शरण गेला ना आयुष्यात कधीच तो तुम्हाला दुरावा देणार नाही. तो तुम्हाला जवळ करेल, तो तुम्हाला सांभाळेल, तो तुम्हाला जपेल. अरे जेवढी काळजी या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुणीच घेणार नाही तेवढी काळजी तो पांडुरंग परमात्मा आपली घेईल. फक्त त्याला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात त्या पंढरीश पांडुरंगा परमात्म्याला जा. संसारूपी सागरात आलेल्या मनुष्यानं इतरस्त्र भरकत न राहता त्या पांडुरंगाला शरण जाऊ. नाही तर काय होतं? वाया येरझार हरिविन. हरिविन आमची येरझार वायाला जाते. या देहाची प्राप्ती काय? देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. पण आम्ही म्हणतो देवे दिला देह भोजना गोमटा. आम्ही म्हणतो फक्त खायला दिलाय.
कशाला दिलाय? खायला. पण नाही, देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलाय. हाताने टाळी वाजवावी, मुखानं परमेश्वराचं नामचिंतन करावं, नेत्रानं भगवंताचं रूप पाहावं, पायानं वारीत चालावं. याच्यासाठी मनुष्याला भगवान परमात्म्याने हा देह प्राप्त करून दिलाय. तुकोबाराय म्हणतात याचा उपदेश किंवा याला उपदेश काय माझा, याला उपदेश काय? तर शरण जा उदारा पांडुरंगा. का जायचं पांडुरंगाला शरण? तुम्ही म्हणाल महाराज का शरण जावं देवाला? ऐका, त्याला एकच कारण आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह कोणाचा आहे? बसलेली बोला, देह कोणाचा आहे? तुमचा आहे का? आई बापाचा आहे का? अजिबात नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ज्या दिवशी काळ येईल त्या दिवशी काळाच्या तडाख्यातनं तुम्हा आम्हाला कुणीच सोडू शकत नाही. सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. ज्या दिवशी काळाची उडी पडेल या जगाच्या पाठीवर तुम्हा आम्हाला कुणीच सोडवू शकत नाही महाराज. कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. पैसा सोडवतो का माणसाला? समोर बसलेले बोला, कोट्यावधीची एखाद्याची संपत्ती आहे, त्याला म्हणता येतंय का 1 कोटी रुपये घे पण मरण थांबव? बसलेले बोला, कोट्यावधीची एखादीची संपत्ती आहे, 1 कोटी रुपये घे मरण थांबव, म्हणता येतंय का? आणि पैशानं जर मरण थांबत असतं तर 28 तारखेला अजितदादा पवार गेलेच नसते. पैशानं मरण थांबवता येत असतं तर महाराज नाही थांबवता येत मरण कोणाचंच नाही. काळ आला, वेळ आली, या जगाच्या पाठीवरनं निघून जावं लागतं. कितीही मोठा माणूस असू दे, कितीही मोठा, या जगाच्या पाठीवरचा कितीही बलाढ्य माणूस असू द्या, ज्या दिवशी काळ येईल त्या दिवशी सगळं काही इथंच सोडून तुम्हाला जावं लागतं. आता अजितदादा गेले महाराज, अगदी 5-6 दिवसांचा काळ उलटला, या जगाच्या पाठीवरनं दादा निघून गेले. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातनं पाणी आलं. जो टीव्हीवर बसला, टीव्ही समोर बसलाय ना, अगदी लहान लेकरू असलं ना तरी लहान लेकराच्या सुद्धा दादा गेल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. सोपं सांगू, सोपं, माणसाने किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. ऐका ऐका, गोड ऐका. माणसानं किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. माणसानं किती पैसा कमवला याला महत्व नाही. माणसानं किती इस्टेट कमवली याला महत्व नाही. अरे आज अजितदादा गेले आणि अजितदादा गेल्यानंतर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातनं पाणी आलं. ही अजितदादांनी कमवलेली संपत्ती आहे. ही खरी संपत्ती आहे महाराज. ही संपत्ती सहजासहजी आम्हाला प्राप्त होत नाही. कामाचा माणूस काम करता करता निघून गेला. म्हणजे अगदी हे बारामती तालुका उभा इतका रडला. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल महाराज. जणू काही एखाद्या घरातला आपला लेक जावा एवढी माणसं रडली, ढसाढसा रडली महाराज. काम केल्याशिवाय का होय? बोला की, काम केल्याशिवाय का? काहीतरी प्रेम निर्माण केलं असेल त्या माणसांच्या हृदयात, म्हणून आज परका माणूस गेला पण तो परका आपला वाटायला लागला. हा कुणीतरी माझ्याच घरातला आहे, कुणीतरी माझ्याच जवळच आहे, म्हणून माणसं रडली महाराज. पण दादानी एकच जाता जाता सांगितलं, गड्या, कमवलेली संपत्ती म्हणजे आपल्या शेवटापर्यंत येत नाही. कमवलेला पैसा आपल्या शेवटापर्यंत येत नाही. कमवलेलं नावच आपल्या शेवटापर्यंत येतं. त्यामुळं या जगाच्या पाठीवर माणसानं चांगलं वागावं, चांगलं जगावं. देह काळाचा आहे, काळ रूपी कुबेराचं धन आहे. एक दिवस पडणार आहे, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे जगाच्या पाठीवरनं. दादा गेले, भविष्यात तुम्ही आम्ही सुद्धा त्याच वाटेनं जाणार आहे. आज आपली वाट कोणती आहे? मरण चुकलेलंच नाही महाराज कोणाला. जगाच्या पाठीवर कुणालाच मरण चुकलेलं नाही. जो जन्माला आलाय त्याला मरायचंय. बरोबर आहे का चुकीचं आहे माता माऊली? जो जन्माला आलाय त्याला मरायचंय. मरण अटळ आहे. आज नाना गेले महाराज. पैशानं जर एखाद्याचा मृत्यू थांबवता येऊ शकला असता, 100% आमच्या दादानी नानांचा मृत्यू थांबवला असता. पण नाही हो. या जगाच्या पाठीवर ज्याचा काळ जवळ आला, ज्याची वेळ आली, काळ वेळ एका जाग्यावर जिथं आली ना, तिथं आयुष्य संपलं म्हणून समजा. विठ्ठल थोडा आवाज द्या दादाला, थोडा आवाज द्या, थोडं घेऊन द्या. ऐका, या जगाच्या पाठीवर माणूस जात असतो, काळ त्याला नेत असतो. तुकोबारे सांगतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय तुमचं आहे हो? बोलत चला, काय तुमचं आहे? माणसं म्हणतात पैसा माझा आहे, माणसं म्हणतात संपत्ती माझी आहे. काही वेळा आम्ही एखाद्या घरात जर गेलो, कीर्तनाला गेलो एखाद्या गावात, ऐका, एखाद्या गावात जर आम्ही कीर्तनाला गेलो ना,
कीर्तनाला गेल्यानंतर एखादा गावचा मोठा जहागीरदार शेठ आमच्या जवळ येतो. मोठा अगदी बलाढ्य असतो पैशा पाण्यानं. बरं बाबा, कीर्तनाला गेल्या गेल्या आम्ही गाडीतनं उतरली की तो आमच्या पाया पडायला, तो महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. काय म्हणतो तो? तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आता प्रसाद दादा बुवाचे पाय एवढे देखणे असतात का घराला लावायला? असतात का महाराज? तरी बी माणसं म्हणतात तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मग मस्त पैकी तो आम्हाला घरी घेऊन जातो. बरं, घरी नेल्यानंतर घराच्या बाहेर अशी गाडी थांबली जाते. गाडी थांबल्यानंतर गाडीतनं उतरल्यानंतर महाराज भला मोठा 3 मजली बंगला दिसतो पुढं. किती मजली? 3 मजली. 3 मजली भला मोठा बंगला आहे. आणि मग तो शेठ आम्हाला म्हणतो, महाराज समोर बघितला का काय? आता काय बुवाचे काय डोळे फुटलेत का? फुटलेत का? पण ते विचारतात आपला आम्हाला, महाराज समोर बघितलं का काय? मी म्हटलं वा काय बंगला आहे, 3 मजली आहे. ते म्हणतंय कुणाचा आहे? आता तुझ्या बंगल्यासमोर थांबलंय, तुझाच असणार ना का भाड्याचा असणार आहे? पण ते काय म्हणतो, कुणाचा आहे? आपण बी म्हणायचं कुणाचा आहे? ते म्हणतो आपला आहे, आपला. कुणाचा आहे? आपला आहे. पर एवढ्या थांबत नाही हो. आता आणलंय कशाला? पाय लावायला. आणलंय कशाला? चहा दूध प्यायला. पण ते तेवढ्या थांबत नाही. त्यास आम्हाला घराच्या पाठीमागून येतो. कुठून येतं? अय बसलेले मंडळी, कळते तुम्हाला? घराच्या पाठीमागं. तुम्ही मला मागं काय? मागं जमीन असते, जमीन. ते म्हणतं महाराज या टोकापासनं. क्या बात है, माहिती आहे तुम्हाला सगळं. हा, या टोकापासनं त्या टोकापर्यंत. पुन्हा विचारतो कुणाचा आहे? म्हणा की कुणाचा आहे? मग आपण बी म्हणायचं कुणाचा आहे? ते म्हणतं आपला आहे, आपलं. माझं म्हणतच नाही, आपलं, आपलं आहे. बरं, आता जमीन दाखवली. म्हणतं 50 एकर आहे, 50 एकर बुवा. असं त्यानं पार्किंग मध्ये आणलं, गाड्याच्या पार्किंग मध्ये. महाराज ती फॉर्च्युनर, ती स्कॉर्पिओ, ती फॉर्च्युनर, ती स्कॉर्पिओ थार पोरग बाहेर घेऊन गेलंय. कुणाचे? म्हणा की कुणाचे आहे? मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. कुणाचे? ती म्हणतं आपले, आपले. झालं महाराज, थार दाखवली, बंगला दाखवला, जमीन दाखवली. आता मात्र घरात घेऊन गेलं. घरात घेऊन गेल्यावर असं मस्त पैकी कोचवर बसलो. आणि बसल्यानंतर ह्यानं बायकोला हाक मारली, अगं ऐकलंस का? आतनं आवाज आला, काय? तो म्हणला महाराज आलेत, महाराज. तिच्या बोलण्याचा टोन कसा होता? काय? तो म्हणला महाराज आलेत, महाराज. मग जरा आवाज कमी झाला. म्हणली ठीक आहे. आतनं चहा आला. चहाचा कप त्या बिचारी माई माऊलीने असा धरला, असा. कसा धरला? आजीबाई असा वर धरला, वर. कप असा वर धरला. आणि वर धरल्यानंतर असा माझ्या समोर आणून धरला. धरल्यानंतर मी बघितलं दांडा कुठं आहे, दांडा कुठं आहे, दांडा कुठं आहे, दांडा कुठं आहे. दांडा, कपाला दांडाच नाही. बंगला किती लाखाचा? 50 लाखाचा. कपाला दांडा. जमीन किती एकराची? 50 एकराची. कपाला दांडा. गाड्या किती लाखाच्या? 50 लाखाच्या. कपाला दांडा. मग पेटवायचा का बंगला आणि गाड्या आणि जमीन? मी असं समोर बसलो म्हणलं दादा चहा पितो, पण म्हणलं वाईट नसणार वाटणार तर एक शब्द बोलू का? म्हणला बोला ना महाराज. नक्की? म्हणलं वाईट नाही वाटणार? नाही म्हणला महाराज, अजिबात वाटणार नाही. म्हणलं 3 मजली 50 लाखाचा बंगला दाखवला तुम्ही? हो म्हणला दाखवला ना. 50 एकराची जमीन दाखवली तुम्ही? म्हणला दाखवली ना. 50 लाखाच्या गाड्या दाखवल्या तुम्ही? म्हणला दाखवल्या ना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 50 लाखाच्या गाड्या दाखवल्या, 50 एकराची जमीन दाखवली, 50 लाखाचा बंगला दाखवला. उद्या जर या बंगल्यात तुम्ही मेला तर तुमची पोरं म्हणणार आहेत का माझ्या बापानं 50 लाखाचा बंगला बांधला, मग माझ्या बापाला बंगल्यातच पेटवा? म्हणतील का? नाही. म्हणला महाराज कुठं बंगल्यात पेटवलं जातो का? स्मशानभूमीत. मग म्हणलं 50 लाखाची गाडी दाखवली, किती लाखाच्या गाडीने तुम्हाला स्मशानात नेलं जाईल? म्हणला महाराज गाडीने नेत्यात का? तुम्हाला माहित नाही का? म्हणलं तिरडी तिरडी 4 जणांची 4 खांद्याची. मग म्हणलं 50 एकराची जमीन दाखवली, किती एकरात तुम्हाला पेटवणार? किती एकरात? म्हणला महाराज एकरात असतं का? सांगितलं की मागाशी स्मशानभूमीत. मग मी त्याला एकच विचारलं, महाराज
म्हणलं 50 लाखाचा बंगला दाखवला, 50 एकराची जमीन दाखवली, 50 लाखाच्या गाड्या दाखवल्या, यातलं काहीच तुमच्या मेल्यावर कामाला येत नसेल तर एवढा माच कशासाठी करताय? बरोबर आहे का चुकीचं आहे? समोर बसलेले बरोबर आहे का चुकीचं आहे? आणखी एक दृष्टांत सांगू, ऐका. एक येड बसलं स्मशानभूमीत, गोड सांगतो, हृदयाचे कान करा. येड गावानं टाकून दिलेलं, गाव त्याच्याकडे लक्ष देत नाही, असं की येड स्मशानभूमीत बसलं. कुठं बसलं? बोलत चला, पटापटा बोलत चला. कीर्तन कळतंय ना? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? चला बोलत चला. कोण बसलं? येड माणूस स्मशानभूमीत बसला. ऐका, गोड ऐका. एक येड स्मशानभूमीत बसलं आणि त्या येड्याच्या समोर 2 प्रेत जळत होती. किती? बोलत चला, 2 प्रेत. 2 प्रेत, गावातली 2 माणसं मयत झाली, येड्याच्या समोर 2 प्रेत जळत होती. एक शहाणा माणूस त्या स्मशानभूमीच्या रस्त्याने निघालेला. आता शहाण्याने येड्याची खोड काढायची गरज आहे का? सांगा, आहे का गरज? नाही, पण ते शहाण्याला सवय असते महाराज. त्या शहाण्याने येड्याला हाक मारली, ए येड्या, काय बघतोयस? जसं येड्यानं माघारी बघितलं, शहाणं दिसलं, ते येडं शहाण्याला म्हणतं, ए इकडे ये, इकडे ये. म्हणलं तर येणं जायची गरज आहे का? गेलं ना महाराज. गेल्यानंतर ती येडं म्हणतोय, तुला माहितीये का? म्हणलं काय? तुला माहितीये का? काय? म्हणलं आज गावातली 2 माणसं मिली, 2 माणसं. हो म्हणलं, माहिती केल्या का? म्हणलं मी अग्नीला नव्हतो, पण 2 माणसं माहितीत मला. म्हणलं तुला माहितीये का कोण होती? हो म्हणला, एक जहागीरदार होता, एक शेठ होता गावातला, आणि दुसरा खालच्या आईचं ते रामभाऊ होतं. गरीब होतं, लय परिस्थिती गाड्याची गरीब, पण शेठ लय मोठं होतं. म्हणलं 2 प्रेत गावातनं निघाली आज. तुला माहितीये का? म्हणलं हे बघ, ती 2 प्रेत समोर जळतायत. मग म्हणलं आता काय बघतोस या प्रेताकडं? शानं म्हणलं येड्याला, आता काय बघतोस म्हणला प्रेताकडं? अरे म्हणलं तुला माहितीये का, एक एवढा श्रीमंत होता की ज्यानं आयुष्यभर काजू बदाम खाल्ले, आयुष्यभर बंगल्यात राहिला, आयुष्यभर एसीच्या गाडीनं फिरला. एक एवढा श्रीमंत होता आणि एक एवढा गरीब होता, ज्यानं आयुष्यभर चटणी भाकरी खाल्ली, आयुष्यभर उन्हातानात काम केलं, आयुष्यभर झोपडीत राहिला. एक एवढा गरीब होता. शान म्हणला मग असू दे की. म्हणला मला तुला एकच विचारायचं. म्हणा काय विचारायचं? तू शहाण आहेस का नाही? शान म्हणलं हो मी शहाण आहे. मग म्हणला मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे. हे 2 प्रेत जळतायत, यातलं एक गरीबाचा आहे, एक श्रीमंताचा आहे. दोघांची राग खाली पडली, दोघांची राग दोन्ही मुठीत घेऊन सांग, यातली गरीबाची कुठली आणि श्रीमंताची कुठली? काय विचारलं? ए बसलेली, दोघांची राग मुठीत घेऊन सांग, यातली गरीबाची कुठली आणि श्रीमंताची. कोण सांगते समोर बसल्यापैकी? कोणाला येईल उत्तर? ए राग हातात घेऊन गरीबाचे एका श्रीमंताचे सांगायला कोणाला येईल का? अजिबात येणार नाही. शान म्हणलं लगा माझ्या चक्कीत धूर पेटला. हे असलं काय कुणाला येत असतंय का? राग घेऊन सांगता येत असतंय का? येड म्हणला मग मी तीच म्हणतोय. म्हणला काय म्हणतोय? म्हणला गरीब असला तरी राखच होणार आहे आणि श्रीमंत असला तरी राखच होणार आहे. गरीब असला तरी राखच होणार आहे, श्रीमंत असला तरी राखच होणार आहे. मग आयुष्याच्या शेवटी राखच होणार असेल तर माणसानं आयुष्यभर माच का करावा तेवढं सांग. दुसरं काय सांगू नको मला. हाय का उत्तर कुणाकडे याच्यात? हाय का? एखाद्याला वाटतं 50 लाख आले म्हणजे मी मोठा शेड झालो, एखाद्याला वाटतं कोटी रुपये आले म्हणजे मी मोठा शेड झालो. महाराज या जगाच्या पाठीवर गरिबी श्रीमंती असा भेदभाव देवाच्या दारात चालतच नाही महाराज. देव गरीब कुठला आणि श्रीमंत कुठला याच्यावर निर्णय ठरवत नाही. देव एकाच गोष्टीवर निर्णय ठरवतो, ती म्हणजे तुमची आमची कर्म. जेवढं कर्म चांगलं भगवान परमात्म्याच्या दारात तेवढ्याच मुभा जास्त, आणि जेवढं कर्म वाईट भगवान परमात्म्याच्या दारात तेवढ्याच शिक्षा जास्त आहेत. विठ्ठल म्हणून महाराज देख घे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. माणसाना जगताना नीतीनं जगावं. कसं जगावं? नीतीनं. कधी कुणाविषयी वाईट बोलायचं? थोडा आवाज द्या. कधी कुणाविषयी वाईट बोलायचं? बसलेले कळतंय का? कधी कुणाविषयी वाईट बोलायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही महाराज. एखाद्याचं चांगलं झालं ना त्याच्या जवळ जावा आणि त्या फाकड्याला म्हणा गड्या वा चांगलं झालं तुझं. एखाद्यानं 2 मजली बंगला बांधू द्या, त्याच्या जवळ जावा, त्याच्या पाठीवर हात टाका आणि त्याला सांगा अरे 2 मजली काय 3 मजली बांध भावा. एवढं बोलायची ताकद ठेवा महाराज. पण एखाद्यानं बंगला बांधला आणि तुमच्या पोटात दुखायला चालू झालं, उपयोग आहे का तशात? अजिबात नाही महाराज. एखाद्यानं बंगला बांधला आणि माणसं सहज म्हणून जातात ते नव्हे,
गरीबाच्या मुंड्या मुरगुळून बांधलाय. तू बघाय होतास का तिथं? तू मुरगळायस होता त्याच्या बरोबर. कमवलेली संपत्ती ज्याची त्याची त्याला लखलाप महाराज. तुम्हाला काय करायचं त्यानं कसं कमवलंय? तुम्ही चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं बोला, प्रेमानं बोला. प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेमे विने नाही समाधान. या जगाच्या पाठीवर प्रेमाशिवाय समाधान नाही. प्रेम राहिलं पाहिजे. प्रेम राहिलंय का? नाही राहिलं महाराज. माणसं एकमेकाला पाण्यात बघण्यात आयुष्य घालवतात, पाण्यात बघण्यात. बरोबर आहे की नाही? कुणाला कुणाचं चांगलं कधी बघवत? बसलेली माणसं बघवतं का? आपलं चांगलं आपल्या घरातल्यांना बघवत नाही महाराज. शेजारचे लांब राहिले किंवा जग लांब राहिलं. आपलं चांगलं झालेलं आपल्या घरातल्यांना बगवत नाही. घरातल्यांना ही शोकांतिका सध्या महाराष्ट्राच्या मातीत खूप मोठी आहे महाराज. पण मी एक सांगेन बाबा, दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं चिंता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा माणसानं कधीही दुसऱ्याचं चांगलं चिंतावं. कारण वाईट बोलायला सुद्धा पैसे पडत नाहीत आणि चांगलं बोलायला सुद्धा पैसे पडत नाहीत. फक्त होतं काय, वाईट बोलल्यावर माणसं तुटली जातात आणि चांगलं बोलल्यावर माणसं जोडली जातात. म्हणून चांगलं बोला. विठ्ठल महाराज, या जगाच्या पाठीवरनं प्रत्येकाला जायचंय. फक्त नियतीनं वागा. नियतीनं वागत असताना एकच लक्षात ठेवायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. लक्ष देऊ नये का? या जगाच्या पाठीवर दादांनो दोन माणसांना कधीच विसरायचं नाही. ऐका, या जगाच्या पाठीवर जगत असताना दोन माणसांना कधीच विसरू नका. कळतंय का तुम्हाला? या जगाच्या पाठीवर जगत असताना दोन माणसांना कधीच विसरू नका. एक वाईट काळात तुमच्या मदतीला धावून येणारा आणि दोन वाईट काळ बघून तुमच्यापासून पळ काढणारा. कधीच विसरायचं नाही महाराज. जो वाईट काळात मदतीला येतोय त्यालाही विसरायचं नाही आणि वाईट काळ बघून तुमच्यापासून पळ काढतोय त्यालाही विसरायचं नाही. परफेक्ट माणसं डोक्यात ठेवायचे, करेक्ट कार्यक्रम लावायचा. विठ्ठल वाईटानंच उत्तर असावं महाराज. वाईटानंच उत्तर असावं. या जगाच्या पाठीवर एखादा माणूस कितीही सांगून जर त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर आम्हाला त्याच्याशी तसंच वागावं लागेल. ही भगवान परमात्म्याची नीती आहे आणि ती प्रत्येकानं आयुष्यात आणली ना 100% तुमचा आमचा उद्धार आहे. मरण चुकलेलं चुकलंय का? मरण चुकलंय का? उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देंगे बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देंगे घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी मृत्यूने आवाज दिला सगळं सोडून घराच्या बाहेर पडावं लागणार आहे की नाही? समोर बसलेली मंडळी पटापटा 10 मिनिटं कीर्तन राहिले लागणार आहे की नाही? सगळं सोडावं लागणार आहे आणि इथनं तुम्हाला प्रत्येकाला बाहेर पडावं लागणार आहे. हा जगाचा नियम आहे. मरण हा जगाचा नियम आहे महाराज. बाहेर पडावंच लागणार. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं
साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आहे का जीवनाचा भरोसा? ए बसलेली मंडळी, जीवनाचा भरोसा आहे का? जीवनाचा भरोसा. मग मरण बाबा सगळ्यांना आहे. मग मेल्यावर कोण येतो आपल्याला न्यायला? कोण येतो? यम येतो. यम संतांना न्यायला देव आला, तुम आम्हाला न्यायला यम येणार. यम असं यम नेणार, मृत्यूचा फासा टाकणार, फरफर 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 वडत नेणार आणि उभं करणार. कुणासमोर? कुणासमोर? यम नेऊन कुणासमोर उभं करतो? देवासमोर. देवासमोर असं यम नेणार आणि देवासमोर उभं करणार. आणि मग देव तुम्हाला विचारणार, आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा ठेवला नाहीस, तालुक्यात तालुका ठेवला नाही, माणसात माणूस नाही, भावकीत भावकी नाही, गावात गाव नाही ठेवलंस तू. ह्याचा भिमुख उपटला, त्याच्या गंजी लाग लावली, त्याच्या ऊसाचा 5 एकराचा फड पिटिवला. सगळं देव म्हणणार मला माहितीये. सगळं काय देव म्हणणार? सगळं मला माहितीये. तू काय काय कुठाने केले तीस, सगळं मला माहितीये. आता इलेक्शन आली ती आहे की नाही? बरोबर आहे की नाही? काय आलेत आता? निवडणूक आलेत. निवडणुका. देव काय म्हणणार ऐका. देव पुढे उभं करणार. देव म्हणणार, निवडणुका आल्या, एकाचा प्रचार केलास, निवडणुका आला, एकाचा प्रचार केलास, दुसऱ्याच्या पार्ट्या खाल्ल्यास, तिसऱ्याच्या सभेला गेलास, चौथ्याचा गुलाल उधळलास आणि 5व्याचं बटन दाबलोस. देव म्हणणार, 1000 घेतलं एकाकडून, बटन दाबलं दुसऱ्याचं. तुला बटन दाबताना फाकड्या मी बघितलंय. मी आता तुला सुट्टी. कोण म्हणणार? देव म्हणणार, बटन दाबताना तिसऱ्याचं दाबतोय, पैसे चौथ्याकडून खातोय, तुला सुट्टी नाही, तुला बरोबर डालतो मी विठ्ठल. भगवान के घर देर है अंधेर. देव करेक्ट कार्यक्रम लावणार महाराज. म्हणून नियतीनं वागा, नियती सोडून जाऊ नका, चांगलं वागा, चांगलं जगा. देवाच्या दरबारात ताट मानेनं उभं राहता आलं पाहिजे, एवढं माणसानं चांगलं वागावं, चांगलं जगावं. बस, काही दुसरं तिसरं करायची गरज नाही महाराज. माणसाशी प्रेमानं वागलं आणि प्रेमानं वागलं, आपुलकीनं बोललं, या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं काही लागत नाही. देव घे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. गरीबी आणि श्रीमंती प्रत्येकाला आहे, ती कुणाला चुकलेली नाही. अरे आज जो गरीब आहे तो उद्याचा श्रीमंत आहे, आणि उद्याचा श्रीमंत परवाचा गरीब आहे. कारण रंकाचा रावण रावाचा रंक बनवण्याची ताकद माझ्या देवाच्यात आहे. भ्यायची गरज आहे का कुणाला? चांगलं वागला 100% चांगला होणार, वाईट वागला 100% वाईटच होणार. किती वाईट होणार महाराज? वाईट वागला ना आपलं वाईटच होणार, चांगलं वागला ना चांगलंच होणार. मी काय सांगितलं? गरीबी आणि श्रीमंती ऊन सावलीसारखे, ऊन सावलीसारखी. कशी? ऐका, संत सांगतात, कोणी दिवसी बसुनी हातीवर, कोणी दिवसी पलकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत राहावे, चालत राहावे. महाराज, एक दिवशी हत्तीवरनं याल, एक दिवशी पालखीत बसून याल, पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी पायानं चालत राहावे, चालत राहावे, समयाशी सादर व्हावे. याच्यासाठी चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं बोला, एकमेकाशी वाईट न बोलता चांगलं बोला. मरण चुकलेलं नाही, मरण प्रत्येकाला आहे महाराज, प्रत्येकाला मरायचं, प्रत्येकाला. पण एका फाकड्यानं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. यम त्याच्या दारात आला, यमाना दारावर थाप मारली. भरलंय म्हणला तुझं, चल आता. यमाला ह्यानं काठीच कडली. हे यमाला म्हणतोय, माझं भरवणारा तू कोण? यम म्हणला, गाड्या मी यम आहे. यम म्हणला, पुरावा काय तुझ्याकडं? यमाना त्याला फाईलच दाखवली. हे बघ म्हणला, 1 नंबरला तुझं नाव आहे, पहिलं पान तुझं आहे, 1 नंबरला नाव आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, आतापर्यंत केलेले कुटाने सगळं काही याच्यातलं घेणं वाचलं. ह्याच्या गंजी लाग, त्याचा उसाचा फड पिटिवला, भावकीत भावकी नाही, जिल्ह्यात जिल्हा नाही, तालुक्यात तालुका नाही. लगा म्हणला, ही सगळं बाबा मीच केलंय. ही ह्याला माहिती आहे, ही 100% यम आहे. मग महाराज झुकलं, वाकलं, यमासमोर हात जोडलं. यमराजा, एवढ्या लवकर आलास? हो म्हणला, एवढ्या लवकर. भरलंय आता तुझं, तुझी 100 भरली, पापाचा गडा भरला, चल यावं लागेल तुला. म्हणला, किती वेळ राहिलाय? म्हणला, तू लय कुटाने खोर आहे. म्हणला, 3 मिनिटं आधी आलोय. म्हणला, 3 मिनिटं आहेत ना, मग एक काम करा, माझ्या हातचं थोडंसं दूध पिऊन जावा मसाल्याचं.
कुणाला म्हणतोय? हे बोला चला पटापटा बोला ना. यमाला म्हणतोय माझ्या आजचं थोडंसं मसाल्याचं दूध पिऊन जावा. यम बी वैतागलेलं, आज इथलं उद्या तिथलं परवा तिथलं उचलता उचलता वैतागलेलं. यम गेलं ह्याच्या दारात, आज जाऊन बसलं, हे आत गेल्यानंतर यानं मस्तपैकी महाराज दूध गरम केलं. दूध गरम केल्यानंतर महाराज यानं दुधात साखर टाकली, साखरेत मसाला टाकला आणि मसाला टाकता टाकता काय वाजतं बाहेर आहे रस्ता. हा मग जाऊ द्या, मग नाही त्यांना थांबवू शकत नाही महाराज. ते म्हणाल तुझं थांबिव, मला म्हणाल. मग काय ह्यानं दूध टाकलं, दुधात मसाला टाकला, मसाल्यात साखर टाकली आणि साखर टाकता टाकता हे विचार करतय लगा 5 एकराचा ऊस आहे त्याचं काय करायचं. 15 लाख बँकेत पडले त्याचं काय करायचं. त्या खालच्या आळीच्या राम्याला 5 लाख उसने दिले त्याचं काय करायचं. आता म्हणला काही राहणार, आता अवघड आहे म्हणला. आता काय करता, यम तर दारात आलंय म्हणला थोडासा शेवटचा प्रयत्न करून बघू, यमाला चुलकावून दाखवू, यमालाच गंडवू म्हणला, फसवू. मग ह्यानं काय केलं माहितीये का, दुधात साखर टाकता टाकता दुधात गुंगीची पावडर मिक्स केली. कशाची पावडर? गुंगीची. असा गलास भरला, मस्तपैकी केशर टाकलं, दुधाचा गलास भरून यमाच्या पुढ्यात गेलो, यमाला दिला दुधाचा गलास. यमानं पहिला गोट घेतला आणि यम म्हणतोय गड्या स्वर्गातल्या अमृताला चव नाही तेवढी तुझ्या दुधाला चव आहे. अख्खा गलास फकड्यानं हाणला. यम लागला असं याच्याकडे बघायला आणि बघता बघता यमाला गुंगी झाली. यम झोपलं. यम झोपल्यावर ह्यानं काय केलं असेल बाबा, ती यमाच्या फाईल जवळ गेलं आणि यमाच्या फाईल मध्ये जिथं त्याचा कागद 1 नंबरला होता तो कागद त्यानं फाडला आणि सगळ्या तळाला घातला. काय केलं कळतं तुम्हाला? कागद वरचा फाडला आणि तळाला घातला, फाईल मिटली, यमाच्या जवळ ठेवली. 1 मिनिटाने यम सावरलं. यम म्हणतोय का यमलोकात झोप लागली आणि तेवढी भारी झोप तुझ्या घरात लागली. यम म्हणतोय आता याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देणार आहे. हा म्हणला काहीतरी देणार आहे म्हणजे काय देणार? आता घेऊन निघालास म्हणला देणार आहे. म्हणला काय देणार आहे? म्हणला आल्या आल्या तुला एक फाईल दाखवली, त्या फाईल मध्ये तुझा कागद 1 नंबरला होता, त्याच्यामुळं तुझा मृत्यू लगेच होणार होता. मग ह्यानं विचारलं यमाला आता तुम्ही काय करणार? यमानं सांगितलं आता मी फाईल वरच्या बाजूनं नाही खालच्या बाजूनं चालू करणार. फाईल कुठनं चालू करणार? खालनं. ह्यानं काय केलेलं वरचा फाडून या चुकला का देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता देणारा तो आहे, नेणारा तो आहे. इथं याची सत्ता काय नाही हे माणसाला कळलं पाहिजे महाराज. इथे याची सत्ता काहीच नाही महाराज. हा कुणी दिलाय? कुणी दिलाय? कुणी काय दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जने तू जोडसे नारायण नासे जीवपन बहुरोग. हात दिले, पाय दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, 1 नाक दिलं, बोलायला मुख दिलं, सुंदर असा देह. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला काय दिलं? अरे नाकातला श्वास देवानं दिला, मुखातला बोल देवानं दिला, कानातला नाद देवानं दिला, डोळ्यातला प्रकाश देवानं दिला. ही सृष्टी दाखवली, हे जग दाखवलं. तो भगवान परमात्मा किती श्रेष्ठ याचा विचार करा. तो देव श्रेष्ठ आहे महाराज. पण हा कसा आहे? एकदाच मिळतो, परत परत हा एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा. हा कसा आहे? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वसुदेव 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 म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव 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 वसुदेव. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणणार बसलेली? काय म्हणणार? तुम्ही वासुदेव वासुदेव वसुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे
मग नूतनतेचे वेळी जे तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्य नाते. अरे आत्मा वेगवेगळे देह धारण करणार आहे. आत्मा इथं राहायला आला नाही, आत्मा निघून जाणार आहे. याला दाबून ठेवला या देहानं. पण ज्या दिवशी काळ येईल, ज्या दिवशी वेळ येईल, हा निघून जाणार आहे महाराज. याच्यासाठी सावधवा सावधवा सावधवा. मग काय म्हणायचं, काय म्हणायचं? वासुदेव काय म्हणायचं? बोला की आता काय म्हणायचं? वासुदेव. पण कीर्तनात काय म्हणायचं? आता सगळ्यांनी कुणाचं नाव घ्यायचं? विठोबाचं. कुणाचं? हात वर करा. चला मागं बसलेले पुढे संपलं 5 मिनिटात. बसलेले बोला ना, घेतली ना फुलं आता हातात. 5 मिनिटं सहकार्य करा थोडंसं मला. हा कसा आहे? निमित्ताचा धनी आहे. हा काय वायाला जाणार आहे. हा वायाला घालवायचा नाही. याचा वापर देवासाठी झालाच पाहिजे. आणि नाही झाला तर हे तुम्हाला जर नाही कळलं, देवासाठी हे वापरावं हे तुम्हाला नाही कळलं तर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. हे बसलेले टाळी वाजवा, टाळी एक टाळी. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. 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 लटकेन बोलो आम्ही 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 वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा 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 वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही 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 वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा हा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा हो. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. अवघा दागड धिंगा ग. अवघा दागड धिंगा ग. अवघा दागड धिंगा ग. अवघा दागड धिंगा ग. हे दाताचं दातवण घ्यावं कुणी. सुया घे तुया गे पोत घे. बोल गे. दाताचं दातवण घ्यावं कुणी. घ्यावं कुणी. घ्यावं कुणी. कुंकू कुंकू घ्या कुणी काळ म्हणी. कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. कोग्या कोणी काळ म्हणे. कोग्या कोणी काळ म्हणे. कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. कुंकू घ्या कुणी काळ म्हणे. कोग्या कोणी काळ म्हणे. कोग्या कोणी काळ म्हणे. अहम वाग्या हो हो हो. सोहम वाग्या. हो हो हो. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. जय हो. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वा वा वा. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी.
भवानी अनादी निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला कोणी महिषासुर मर्दनाला कोणी त्रिविध तापाची करावया झाडणे तापाची करावया झाडणे भक्ताला कोणी पावसी निर्वाणे आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे डबर बडवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डवरा बडवितो तुम्ही डुगुडुगु ऐका हे डबर बडवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डवरा बडवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगु 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 ऐका डुगुडुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे हे पिंगळा महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे हे पिंगळा महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे हे पिंगळा महाद्वारे बोल तो देखा पिंगळा महाद्वारे क्या बात आहे वा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सर ते शेवटी काळ बांधून नेले का जनार्दनी आमचे काबा जाईल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी काय सांगतो सरते शेवटी काळ बांधून नेईल देह हे काळाचे धोन कुबेराचे काळाची उडी पडेल बाजेवा नाशिवंत देह जाणार सगळ किती प्रमाण आहे तो त्याच्यामुळे आता सावध राहा सावध राहा सावध राहा बस आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा बस एवढाच उपदेश जगतवंदनी जगद्गुरु तुकोबाराई को कमी करा अभंगाच्या माध्यमातून करतात बस संपलं आपलं कीर्तन हृदयाचे कान करा 2च मिनिटं सगळ्यांनी ताट बसा चला सगळ्यांनी ताट बसा ऐका 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 कैलासवासी श्री दिलीप बलभीम करे नाना थोडा इको ठेवा नानांचं आज प्रथम पुण्यस्मरण बोल नका गेली 1 वर्ष झालं नानांचं या कुटुंबातनं जाणं झालं नाना निघून गेले नानांच्या पश्चात असणारा नानांचा परिवार नानांची मुलं नानांची पत्नी नानांचे वडील नानांचे बंधू नानांच्या बहिणी गोड असा परिवार सोडून गेली 1 वर्ष झालं हे कुटुंब निघून गेलं महाराज या जगाच्या पाठीवरनं नाना निघून गेले गेली 1 वर्ष झालं नाना या कुटुंबाला सोडून या पंचक्रोशीला या गावाला सोडून निघून गेले एक बाप गेला महाराज घराचा बाप काय असतो महाराज या जगाच्या पाठीवर बापासारखं प्रेम तुमच्या आमच्यावर कुणीच करू शकत नाही तुमचा आमचा बाप ज्या दिवशी या जगाच्या पाठीवर निघून जाईल ना त्या दिवशी कोली कुत्री तुमच्या घराला गोरबाडून खाल्ल्याशिवाय राहत नाही ती बापाची ताकद आहे महाराज एक कवी बापाविषयी गोड सांगतोय महाराज बाप काय असतो महाराज या जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावर प्रेम करणारा तुमचा आमचा बाप काय ताकदीचा असतो कवी गोड सांगून जातो हृदयाचे कान करा थोडस काय सांगतोय कवी मानी बाना बाप कनखर कना त्याच्या हृदयात सुधा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय विशाल त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल शेवटच्या चरणात कवी बाप सांगतोय प्रत्येकानं आपापले बाप स्वतःच्या डोळ्यासमोर आणा या जगाच्या पाठीवरचा तुमचा आमचा बाप तुमच्या आमच्यासाठी काय करतो थोडस लक्ष देऊ नये का महाराज बाप काय असतो थोडस लक्ष देऊ नये का आज नाना निघून गेले नाना या कुटुंबासाठी काय होते ऐका बाप
तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो न पाया तेव्हा ढासळ ते घर तेव्हा ढासळ ते घर. काय माया असते बापाच्या हृदयात लेकरांविषयी. अरे एखादा लेक जर महाराज त्या लेकाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर तो बाप त्या लेकाच्या पाठीशी उभा राहून लेकाला सांगतो भिवू नकोस रे, हा पहाडासारखा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भ्यायची गरज नाही. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला डोळ्यामध्ये हासू जरी कन्ना वाकला गडीभर तू थांब जरा ऐकत्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. काय कष्ट करतो महाराज तो बाप. या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तुमच्या आमच्यासाठी कष्ट केलं कुणी असेल तर तो तुमचा आमच्या घरातला बाप आहे महाराज. अरे बाप या शब्दाला समानार्थी शब्द कोणता असेल तर त्या शब्दाचं नाव आहे कष्ट. फक्त आणि फक्त कष्ट. उन्हातानात राबतो कधी विचार करत नाही. आज या कुटुंबासाठी नाना उन्हातानात राबले. नानांनी इतकं कष्ट केलं शून्यातनं हे कुटुंब मोठं केलं. पण हे शून्यातनं मोठं केलेलं कुटुंब पाहिला आज नाना मात्र जिवंत नाहीत महाराज. किती कष्ट केला. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरासनी ठेवणी कांड ऊसाच सोलतो या. बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी. आयुष्यभर त्या बापानं आपल्या लेकरांना चांगली चांगली कपडे घेतली पण स्वतः मात्र फाटक्या कपड्याने हिंडला का नाही बाबा. फाटकी कपडे बापाच्या अंगावर आहे फटकत होत रे. कवी वर्णन करतोय तो माझा बाप कसा आहे. खवीस खमाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी. कुणीही बोल नका शांत बसा. जगाच्या पाठीवर महाराज बाप निघून गेला ना तुमच्या आमच्यावर प्रेम करणारा कोणी उरत नाही महाराज. नाना निघून गेले आता या कुटुंबावर प्रेम करणारा बाप माणूस निघून गेला. लक्ष देऊ नये का. म्हणून एकच सांगेन जोपर्यंत आई आहे जोपर्यंत बाप या जगाच्या पाठीवर आहे तोपर्यंत सांभाळा तोपर्यंत जपा. गेल्यावर पुन्हा मिळत डोंगराड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण एकदा मातीआड आई बाप गेले की पुन्हा आई बाप या जगाच्या पाठीवर तो आम्हाला सांभाळता येणार नाहीत जपणार नाहीत मिळत महाराज आई बाप. या जगाच्या पाठीवर आई बाप निघून गेले पुन्हा मिळत नाहीत. अरे बापाचं प्रेम लेकीविषयी काय असावं बापाचं प्रेम लेकाविषयी काय असावं काहीतरी विचारा त्या बापाला जो बाप गरीब परिस्थितीतून आलाय. ज्या बापाला स्वतः वापरायला चप्पल नाही आयुष्यभर कष्ट करून त्या बापानं स्वतःच्या टाचा जिजवल्या पण आपल्या लेकाच्या पायात चांगली चप्पल घातली त्याचं नाव बाप आहे. तो बाप ज्या दिवशी या जगाच्या पाठीवरनं निघून जाईल पुन्हा परत येत नाही महाराज. आज हे करे कुटुंबीय नानांच्या आठवणीत रडतय. आमच्या दादानं हाक मारली असतील नाना गेल्यानंतर नाना ओ नाना पुन्हा या ना नाना. पण या जगाच्या पाठीवरनं एकदा गेलेले नाना आता पुन्हा येणार नाहीत महाराज. दोन भाऊ आहेत नानांच्या पश्चात नानांना. अरे भाऊ असावा लक्ष्मणासारखा भाऊ असावा रामासारखा. अरे ज्या वेळेला बिभीषण रामाच्या बाजूने आला रावण मारला गेला रावण पडला गेला रावणाच्या बेंबीत बाण लागला आणि रावण हसत होता. प्रभू रामचंद्र रावणाच्या जवळ गेले आणि रावणाच्या जवळ गेल्यानंतर रावणाला विचारलं प्रभू रामचंद्रांनी का हसतोस रे हसण्याचं कारण काय. त्यावेळी समोरच्या रावणानं एकच उत्तर दिलं
आज तुम्ही जिंकला त्याला कारण आहे, आणि आज मी हरलो त्यालाही कारण आहे. आज तुम्ही जिंकला त्याला कारण तुमचा लक्ष्मण नावाचा भाऊ तुमच्या सोबत आहे, आणि आज मी हारलो याला कारण माझा बिभीषण नावाचा भाऊ माझ्या सोबत नाही म्हणून मी हारलोय. अशी दोन भाऊ, आणि त्यातले एक नाना निघून गेले महाराज. या जगाच्या पाठीवरनं ज्या दिवशी घरातली एक आवडती व्यक्ती निघून जाईल ना, त्या दिवशी ती व्यक्ती पुन्हा पुन्हा आम्हाला डोळ्यासमोर दिसते. पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीची आठवणी आम्हाला सतावतात. नाही मिळत जगाच्या पाठीवरनं गेलेली व्यक्ती, नाही 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 परत येत महाराज, नाही परत येत, कधीच परत येऊ शकत नाही. कितीही ओरडा, काही करा, गेलेली व्यक्ती नाही येत महाराज. म्हणून बाप जपा. अरे बाप गेल्यावर त्या बापाची लेकरं रडली, बापाची मुलं रडली, यात मोठं नवल नाही. ज्या दिवशी कुटुंबातला बाप गेला, दररोज सकाळी उठून तो बाप जायचा आणि दावणीला बांधलेला सोन्या नावाच्या बैलावरनं हात फिरवायचा, हाक मारायचा, सोन्या सोन्या म्हणलं की बैल सुद्धा कान टवकरायचा, माझ्या मालकाची हाक आली. पण ज्या दिवशी बाप गेला आणि बापाचं प्रेत असं घराच्या बाहेर मांडलं गेलं, दावणीला बांधलेला सोन्या नावाच्या बैलानं बघितलं माझा मालक गेला, माझा बाप गेला. सोन्या नावाचा बैल सुद्धा हंबरडा फोडून ढसा 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 बापासाठी रडला. ही बापाची ताकद आहे आणि बापाचं प्रेम आहे, ही बापाची किंमत आहे. महिला मंडळ सोपा प्रश्न विचारतो जाता जाता, मला सांगा तुमचं माहेर कुठपर्यंत? माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरातला बाप आणि माहेरातली आई जिवंत आहे तोपर्यंतच. भाऊ रामासारखा लक्ष्मणासारखा असला तर ठीक, पण भाऊ जर चांगला नसेल तर जोपर्यंत लेकीचं माहेर आई बाप जिवंत तोपर्यंत. अरे जन्मभर तर हातावरच्या पोडाप्रमाणे लेकीला सांभाळलं, आणि आज ती लेक दुसऱ्याच्या हवाली त्या बापानं केली. पण ती दुसऱ्याच्या हवाली करताना सुद्धा तो बाप लेकीच्या गळ्यात पडून ढसा 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 रडला. ताई सांगते, बाबा उद्यापासून नाही नाही हो मी तुमच्या जवळ, कोण सांभाळणार, कोण जपणार? ढसा ढसा रडली लेक, ढसा ढसा रडली. पहाडासारखा बाप जावयासमोर गेला, हात जोडले, सांगितलं, एक वेळ मला शिव्या द्या चार, माझी लेक चुकली तर तिला काहीच बोलू नको, याला बाप म्हणावं महाराज. वर्षभर साठवलेले दाढीचे पैसे लेक सासरीला जाताना, सासरला परत जाताना आपल्या लेकीच्या हातावर ठेवतो, त्याचं नाव बाप आहे. म्हणून मी एकच सांगेन जाता जाता, संपलं आपलं कीर्तन दादानो, एकच लक्षात घ्या, जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत आई बापाची काळजी घ्या. पुन्हा मिळणार नाही, तो नाहीत मिळणार. काही लागत नाही त्यांना, काही लागत नाही. कुत्र्यासारखी भाकरी फेका, घरातला कुठला तरी कोपरा त्यांना द्या. दररोज सकाळी उठून फक्त प्रेमाचे 2 शब्द बोला, बाबा ठीक आहे का तुम्ही, आई ठीक आहेस का तू, बस 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 बस. एवढीच त्यांची जहागिरी, एवढीच त्यांची संपत्ती. कारण मेल्यावर नाही मिळत महाराज आई, मेल्यावर नाही मिळत बाप. म्हणून या जगाच्या पाठीवर आई जपा, बाप जपा. आज या कुटुंबातला बाप निघून गेला, या कुटुंबाला विचारा, तुमच्यातला बाप निघून गेला, तुम्हाला काय वाटतंय? एकच उत्तर येईल, आमचा बाप म्हणजे आमचा देव होता. आमच्या कुटुंबातला बाप गेला म्हणजे आमचा देव निघून गेला असं मला वाटतंय. म्हणून सांगतो, जगाच्या पाठीवरचा आई जपा, बाप जपा. संपलं आपलं कीर्तन. प्रत्येकाच्या डोळ्यात तिथं आपल्या आई बापासाठी पाणी आलं. मी म्हणतो, पाणी आणण्यापेक्षा आई बापाच्या पायावर डोकं ठेवा, त्यांना नमस्कार करा. ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी आई बापाला डोक्यावर पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करा. आणि ज्यांचे आई बाप जिवंत आहेत ना, ते जिवंत नाहीत, त्यांनी पंढरपूरला जा, पंढरपूरच्या विठोबाला स्वतःचा बाप आणि रुक्मिणी मातेला स्वतःची माय माना, शरण जा उदारा त्या पांडुरंग परमात्म्याला. एकदा गोड सर्वांनी संतांचं भजन पुनश्च एक वार नानांच्या चरणावर झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या आईवडिलांच्या कुलदैवत ज्योतिबा राजाच्या, झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुवरी आझाद महाराज गुर्जर, अरुणजी महाराज अडसूळ सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणचे संत सज्जन मायबाप मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एक वार झालेली कीर्तनरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. सर्वांनी एकदा गोड हाताने टाळी वाजवायची आणि प्रेमाने भजन करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नानांच्या चरणावर
बलिदानावर आपली श्रद्धांजलीची फुलं अर्पण करूयात. फक्त एकच सांगेन जाता जाता लक्षध्वनी करू द्यायचे कान करा. या घराचा बाप गेला, प्रत्येकानं आपला घरातला बाप जपा, आई जपा. दुसरं तिसरं या जगाच्या पाठीवर काहीच करण्यासारखी गरज नाही. या महाराष्ट्राच्या मातीची शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज कधीतरी आठवा त्यांचं चरित्र. अरे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांचे वडील म्हणजे शहाजी राजे गेले, छत्रपती शिवाजी राजा असूनही सुद्धा शहाजी राजांसाठी ढसाढसा रडला महाराज. याचं कारण बाप ताकदीचा पाहिजे, बाप तेवढा महत्वाचा या जगाच्या पाठीवर. सोपं सांगू सोपं, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान झालं, बरोबर आहे. बलिदान मासाचा काळ जवळ येतोय. दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च फाल्गुन प्रतिपदा, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अमावस्या हा काळ बलिदान मासाचा आहे. हृदयाचे कान करा सगळेजण, तुम्ही गोड बसलाय. हा काळ बलिदान मासाचा आहे आणि हा बलिदान मासाचा काळ धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी 39 दिवस औरंगजेबाच्या दरबारात त्या औरंगजेबाच्या शिक्षा सहन केल्या. देव वाचवला, देश वाचवला, धर्म वाचवला. आणि याच्यासाठी तुम्ही आम्ही जो सोहळा किंवा जो पाळतो तो बलिदान मास. प्रत्येकानं एकच लक्षात घ्या महाराज, या वर्षी प्रत्येकानं तो बलिदान मास पाळा. कळते का तुम्हाला? संपलं कीर्तन आपलं. बलिदान मास प्रत्येकानं पाळा. माझ्या छत्रपती संभाजी राजानं काय सहन केलं? संभाजी राजाचे डोळे फोडले, संभाजी राजाची बोटं छटली, संभाजी राजाची जीभ तोडली, संभाजी राजाच्या अंगावरचं कातडं काढलं महाराज. संभाजी राजानं शेवटपर्यंत स्वतःचा हिंदू नावाचा धर्म सोडला नाही. तो राजा काय ताकदीचा असेल थोडासा विचार करा. त्या राजानं देव वाचवला, अरे त्या राजानं देश वाचवला, त्या राजानं धर्म वाचवला. धर्मासाठी झुंजावे झुंजोण्याव घ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले, असं म्हणणारा संभाजी राजा स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवा. देव देश धर्माचं कार्य करा. बलिदान मासाचा मास जवळ येतोय महाराज. सगळ्यांनी तो बलिदान मास पाळा, सगळ्यांनी ते संभाजी राजाचं सुतक पाळा महाराज. हीच खऱ्या अर्थानं धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना तुमची आमची श्रद्धांजली आहे. विठ्ठल जय जय.